तर नमस्कार मंडळी, मी मानकरी तुमचं स्वागत करतो मानकरी फाईन्सवर. आणि आज आहे एक स्पेशल दिवस. म्हणजे आता श्रावणातील पहिला सण जो आहे तो आज आहे. आणि तो थंबनेल आणि टायटल वगैरे वाचून तुम्हाला, कॅप्शन वगैरे वाचून तुम्हाला कळत असतं की मी कशाबद्दल बोलतो आहे. तर आहे आज नागपंचमी. तर सगळ्यात पहिली नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभकामना. आणि आज मी पूर्ण व्लॉग करणार आहे की आज कसा दिवस आहे, आमच्या कशी साजरी करतात इकडे कोकणात, नागपंचमी कशी साजरी करते याबद्दल. तर कोकणातील म्हणजे सगळी परंपरा जी असेल ती मी दाखवतो. आणि पुढे आम्ही गणेश चतुर्थी आणि त्याबद्दलही सिरीज बनवणार आहोत. तो आता लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ आणि शेवटपर्यंत बघा. यातील प्रत्येक डिटेल, प्रत्येक म्हणजे बारीक बारीक मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यासाठी सबस्क्राईब पण करून घ्या, लाईक करा, शेअर करा, मी आधीच सांगले. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, आता तुम्ही पाहू शकता मी घरी आलो आहे आणि इकडे सगळं सामान ठेवलेलं आहे आणि खरेदी करून आणलं आहे. बाकी सगळं सामान जे आपल्याला पाहिजे होते इकडे आहेत. केळीची पानं, हे सगळं आपलं भांडी वगैरे, यात समई वगैरे हे सगळ्या गोष्टी येतात. कलश. आणि इकडे आहे अळूचं पान. अळूचं पान गरजेचं आहे कारण त्यावर नागोबाला बसवायचं आहे. आणि इकडे पानाचा विडा आणि गंध आहे आणि तेल वगैरे, सुपारी वगैरे ठेवलेली आहे. बाकी इकडे आहेत फुलं आणि बेलाचे पानं खूप सारे. तर म्हणजे हे पाहू शकतो इकडे आपण पूजा करणार आहोत आणि इकडे ठेवलेलं आहे सगळं सामान. हे बात तुम्हाला दाखवतो मी सारखं, फक्त एक दोर. तर जरा काळ पडत होता आणि हे सगळं सामान मी वरून खाली ठेवलं आहे. आणि हे आपले देवघर आहे. आणि इकडे सोबत आम्ही गणपती वगैरे करतो. आणि इकडे आम्ही नागोबा आणलेला आहे. हा पाहू शकता नागोबा आम्ही बाजारातून आणला आहे. तर म्हणजे आता दाखवतो आम्ही स्वयंपाकगृहात काय केलं आहे ते. हे पाहू शकता इकडे पातोळे बनत आहेत आणि त्यासाठी ही हळदीची पानं आहेत. ही तुम्ही पाहू शकता, हे माहिती असेल तुम्हाला. आणि इकडे आहे जे खोबरं आणि त्यात गूळ घातलेला आहे, गूळ. आणि तुम्ही हे सगळं पाहू शकता. तर म्हणजे हे पाहू शकता इकडे डाळ वगैरे शिजत आहे, म्हणजे अजून तयार झाली नाही, अजून तयार म्हणजे करतायत. आणि इकडे भाजी आहे, कसली तरी भाजी आहे तुम्ही पाहू शकता. तर हे आपलं स्वयंपाकाचं काम इकडे माझी बहीण सुरू ठेवत आहे. आणि इकडे चुलीवर पण भात शिजतोय, आम्ही चुलीवरच भात करतो. तर मी घाईत सगळं केलं आणि त्या घाईत व्हिडिओ पण नीट काढला नाही. पण आपली पूजा ही चालली होती आणि मी पप्पांनी मला सांगितलं तसं मी काम केलं आणि मग आपली पूजा ओरखली. नागपंचमीत घरी पुजवल्यानंतर 2-3 जागावरती गेलो, जशी तुळशीला पुजवलं. नंतर आजी आजोबांचा फोटो. त्यानंतर आता आलो आहे आपल्या ब्राह्मणाकडे. म्हणजे आम्हाला आणखी एक जागावर जायचं असतं, ते म्हणजे ब्राह्मण. इकडे आलो आहे. इकडे फक्त ट्रायपॉड नाही मी आणला, तर इकडे लावू कसा पण मला कळत नाही. तर इकडची पूजा झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत जरीमरीकडे म्हणजे एक भूमिदेवी असते तिकडे जात आहोत. मी अनवाणी आला, काका आहेत माझ्याबरोबर. तर मी आता आलो आहे जरीमरीकडे, म्हणजे इकडे भूमिका देवी असते, भूमिदेवी. हिची पूजा करावी लागते. जरीमरी म्हणतात याला, तुम्हाला माहीत असेल, तुमच्या गावात प्रत्येक गावात असते. ना आता सगळं झालेलं आहे आपलं काम. तर आता आपण इकडे दूध आणलं आहे आणि दुधाबरोबर म्हणजे दूध आता तिकडे ठेवणार आहोत प्रसाद म्हणून. तर आता आपलं काम झालं आहे. आता बाकीच्यांचं राहिले, बाकीच्यांची पूजा वगैरे करायची आहे, तर ते करतील.
आणि त्याचा ब्लॉग पण आता व्हिडिओज बिन क्लिप्स काढतो मी. चालू बाबा सेवा केली आहे मान्य करू बरं हो आजी का सोन्या का बुद्धी लागली ती हां दाखवायच्या हे का बुद्धी सेवा चाकरी करून अशी त्याच्यापासून घे आता हे आम्ही म्हातारे असतो हे आमका सांभाळू आहे असे का सांगणे का ते हे का पावन झाले बरं काय देवा परमेश्वरा नाथ देवता आमच्या घरात सुख समृद्धी नादाने प्रत्येक कामाला यश येऊ नये आणि काही चुकला माफ तर आमच्याकडे माफ कर पायापडी करायची सावकार ठेव चल मागे किती होत देवा कामाक बरी बुद्धी देऊन आता बरो ठे आता ते आमचं जाणतो गावाला घराण्यातलो हा आणि आता काय करतं म्हाताऱ्या का टाकते का आता तुया याच्यावर जाणते आमचं गाव तर म्हणजे आताच पाणी सोडलं आहे आणि ताटावरून आणि आता जेवायचा टाईम झाला. सगळेजण आता जेवणार आहेत. तर म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं ते पातोळ्या आता रेडी आहेत. माझ्या बहिणीने केलं आहे. तर बघूया आता कसं होतं आहे हे आता मी टेस्ट करून बघणार आहे. तर आता जेवण वगैरे झालं आहे आणि खूप वेळ झाला आहे जेवण आणि थोड्या वेळाने नागोबा विसर्जन करणार आहोत आपण. नागोबा विसर्जन म्हणजे अळवाचं झाड असं म्हणजे छोटी वनस्पती आहे ती. तुम्हाला जर माहीत असेल तर ओके आहे, नाही माहीत असेल तर व्हिडिओमध्ये आम्ही जी नागपंचमी नागोबाला ज्यावर बसवलं त्या पानावर केळीच्या पानावर ते काय होते तांदूळ होते आणि तांदूळावर ते अळवाचं पान होतं. तसं त्या प्रकारचे पानं आपल्याला बघायचे आहेत. ते परिसरात मिळतील आणि त्या परिसरातील कुठेतरी एक चांगल्याच्या जागेवर ठेवायचं आहे आणि मग रिटर्न काय आम्ही आणू शकतो किंवा तसंच त्याला ठेवू शकतो म्हणजे एक टाईम ऑफ रिलीज करणार आहोत. तर मी कुठले शब्द वापरतो मला माहीत नाही, माफ करा जर चुकलं असेल तर. पण विसर्जन एक चांगला शब्द आहे माझ्या मते. तर आता वाजलेच म्हणजे 4 वाजता कदाचित आम्ही ते करू. तोपर्यंत आता म्हणजे बाकीचं सगळं नीट करून घेतो. तर बाकी व्हिडिओ जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आजचा ब्लॉग इकडेच मी संपवतो. बाकी इतका पूर्ण बघल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय.